नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2024मध्ये होणारी आगामी पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न. मित्रांनो, हेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये सतत रिपीट होत आहेत, त्यामुळे हे प्रश्न काळजीपूर्वक पहा, कारण हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या तुमच्या पोलीस भरती परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. तसेच मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 जून. तर 5 जून या दिवशी आपण जागतिक पर्यावरण दिन हा साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती समिती नेमली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, KP बक्षी समिती. परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की KP बक्षी ही समिती कोणत्या गोष्टीसाठी निवडली होती? तर लक्षात ठेवा की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने KP बक्षी ही समिती नेमली होती. पुढचा प्रश्न, भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक म्हणजे डॅश डॅश. तर मित्रांनो, याचं उत्तर कोणाचंही चुकता कामा नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, RBI. तर सर्वांना माहीत असेलच, RBI ही भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक आहे. पुढचा प्रश्न, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बॅरोमीटर. तर बॅरोमीटर हे जे एकक आहे ते हवेचा दाब मोजण्यासाठी वापरलं जातं. तसेच मित्रांनो, हे खालील 3 पर्याय देखील पाहूया. सिस्मोग्राफ. तर सिस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक आहे. तिसरं आहे हायग्रोमीटर. हायग्रोमीटर आर्द्रता मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक आहे. आणि चौथं आहे ॲमीमीटर. तर ॲमीटर हे विद्युतधारा मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक आहे. हे तिन्ही एकक मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, लातूर जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नांदेड. तर लातूर हा जो जिल्हा आहे तो नांदेड या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमरावती. मित्रांनो, लक्षात ठेवा की अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्या सरकारने मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र राज्य. तर मित्रांनो, लक्षात ठेवा आपलं महाराष्ट्र राज्य हे दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, व्ही कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, धवल क्रांती. तर मित्रांनो, लक्षात ठेवा धवल क्रांती आली की व्ही कुरियन हे नाव लक्षात आलं पाहिजे. पुढचा प्रश्न, पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमात दिलेली आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1867. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा प्रत्येक पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न नक्कीच विचारला जातो. कमीत कमी 10 ते 12 वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमात दिलेले आहेत? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1867 या अधिनियमामध्ये दिलेले आहेत. पुढचा प्रश्न, नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले मित्रा MITRA चे पहिले अध्यक्ष कोण होते?
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एकनाथ शिंदे. तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे मित्रा हे नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले मित्राचे पहिले अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1860. तर मित्रांनो लक्षात ठेवा, IPC जे आहे म्हणजेच भारतीय दंड संहिता 1860 या वर्षी संमत करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, कार्बन डेटिंग ही डॅश डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वस्तूचं वय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, वस्तूचे वय हे निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत कोणती आहे? तर कार्बन डेटिंग. तर प्रश्न कसाही फिरून विचारला तरी आपलं उत्तर चुकलं नाही पाहिजे. तर कार्बन डेटिंग ही वस्तूचे वय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. पुढचा प्रश्न, भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1861. तर भारतीय पोलीस कायदा हा कायदा 1861 या वर्षीचा कायदा आहे. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न, ATM चे संक्षिप्त रूप काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑटोमेटेड टेलरिंग मशीन. मित्रांनो लक्षात ठेवा, ऑटोमेटेड टेलरिंग मशीन हे ATMचं संक्षिप्त रूप आहे.